नमस्कार, मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. हे स्वागत बऱ्याच दिवसानंतर, जवळपास दीड महिन्यानंतर मी करतो आहे. याचं कारण काही दिवस मी बाहेर गेलो होतो आणि काही घरगुती कारणं होती. काही मी ज्या वृत्तपत्राचं काम करतो त्या वृत्तपत्राचे काही उपक्रम सुरू होते, त्यामुळे गेल्या दीड महिन्यामध्ये आपली भेट होऊ शकली नाही. आज आपण एक नवीन विषय घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधली जी शुगर लॉबी आहे तिला गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार तडाखा बसला. लाटेचा तडाखा शुगर लॉबी सहन करू शकत नाही हे या निवडणुकीने सिद्ध केलं आणि हा नुसत्या जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणातला फार मोठा बदल आहे. अहिल्यानगर जिल्ह्यावर फार पूर्वीपासून शुगर लॉबीचं वर्चस्व राहिलं आहे. शुगर लॉबी, जिल्हा बँक, सोसायट्या यांच्या जाळ्यापुढे विरोधी पक्षांची या जिल्ह्यामध्ये कधीही डाळ शिजली नाही. आज उलटी अवस्था आहे. जी महायुती, जिचा शुगर लॉबीशी फार संबंध नाही, अशा महायुतीच्या लाटेपुढे या शुगर लॉबीचा टिकाव लागत नाही, हे या विधानसभा निवडणुकीमध्ये सिद्ध झालं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी हे साखर कारखान्याचं मॉडेल आणलं. शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट त्याचं फार गमतीशीर वर्णन करतात. यशवंतराव चव्हाणांनी स्थानिक आमदारांच्या राजकारणांना बळकटी यावी म्हणून सहकारी साखर कारखाने काढले. सहकारी साखर कारखानदारीची चळवळ इथे फोपावली. नंतर ती सहकार चळवळ नावापुरती सहकारी राहिली. ज्या ज्या मंडळींनी साखर कारखान्यावर आपलं सभासदांची सातत्याने वाढ करून वर्चस्व अबाधित ठेवलं, तर काहींनी सहकारी साखर कारखाने लिलावात काढून ते खाजगी म्हणून विकत घेतले. हा भाग नंतरचा. पण ज्यावेळेस हे सहकारी साखर कारखान्याचं मॉडेल ऐन भरात होतं आणि आजही आहे, त्याचा परिणाम असा झाला की या सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था आणि मेडिकल कॉलेजेस उभे राहिले. त्यातून प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात साहेब नावाचे, मग आमदार साहेब नावाचे साहेब तयार झाले. कालिदास आपेट म्हणतात की घरात मुलगाचा जन्म म्हणजे घरात सुनबाई बाळंतपणाला न्यायचं, दवाखाना साहेबांचा. मुलाचा जन्म झाला, त्याची नाव नोंदणी झाली, त्याला बालवाडीत घालायचं तर बालवाडी साहेबांची. त्याला पुढे प्राथमिक शाळेत घालायचं, प्राथमिक शाळा ही साहेबांची. त्याला कॉलेजमध्ये जायचं आहे तर शिफारस साहेबांची. तो ग्रॅज्युएट झाला, शिकला, त्याला नोकरी लावायची आहे तर मग बँक कुठली, वेगवेगळ्या संस्था कुठल्या, तर साहेबांच्या. समजा त्यांचा कार्यकर्ता आता म्हातारा झाला, मरणासन्न झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची पाळी आली तर दवाखाना साहेबांचा. कालिदास आपेट म्हणतात त्याचा मृत्यू झाला, ॲम्ब्युलन्सनी घरी पार्थिव न्यायचं आहे, ॲम्ब्युलन्स देखील साहेबांची. साहेबांभोवती फिरणारं राजकारण या सहकारी साखर कारखानदारीतून तयार झालं आणि काँग्रेस नावाचा पक्ष त्या माध्यमातून बलाढ्य पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. काळाच्या ओघामध्ये काँग्रेस मागं पडलं, महायुती पुढं आली आणि आता महायुतीच्या आधी युती झाली. ज्या काळात युतीचं राज्य होतं त्या काळामध्ये शुगर लॉबीची एवढी पडझड झाली नाही, पण आता महायुतीच्या राजकारणामध्ये मात्र शुगर लॉबीची कसोटी लागली. आता या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूने जी शुगर लॉबी होती, शुगर लॉबीचे नेते होते ते तरले. पण जी शुगर लॉबी महायुतीच्या विरोधात होती ती या लाटेच्या तडाख्यात, लाटेच्या सुनामीत वाहून गेली. आता बघा, या शुगर लॉबीमुळे किंवा सहकारी साखर कारखानदारी, शैक्षणिक संस्था, मेडिकल कॉलेज, आणखीन वेगवेगळ्या संस्था या माध्यमातून या मंडळींना 10 ते 15 हजार कामगारांची, कार्यकर्त्यांची फौज वापरायला मिळायची, आजही मिळते. आणि मग एकमेकांच्या विरोधात जर यांच्यामध्ये अलिखित नियम असा असतो की एकमेकांच्या विरोधात लढायचं नाही, पण ज्यावेळेस लढायची पाळी येते त्यावेळेस एकमेकांच्या फौजा एकमेकांच्या प्रदेशात पाठवायच्या आणि घनघोर युद्ध करायचं. याचा सर्वांचा बेस ह्या सहकारी संस्था, सहकारी साखर कारखानदार. यातून काही प्रमाणात विकास झाला, पण पुढे पुढे त्याला मर्यादा आला आणि तोचपणा राजकारणात आला आणि मग या महायुतीच्या म्हणजे हिंदुत्वाची लाट आली. त्याला लाडक्या बहिणीची फोडणी मिळाली.
त्याचा परिणाम असा झाला की जे महायुतीच्या विरोधात शुगर लॉबीचे उमेदवार होते ते एकतर भुईसपाट झाले किंवा काठावर पास झाले. जे अतिबलाढ्य होते ते काठावर पास झाले. म्हणजे याचा अर्थ असा की ही शुगर लॉबी जी मजबूत समजली जायची ती लाटेपुढे खिळखिळी होते. हा जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणातला एक नवा बदल म्हणावा लागेल. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ ही त्याची प्रयोगशाळा, हे त्याचं मॉडेल. श्रीरामपूर मतदारसंघ जो परंपरागत काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ, तिथे कधी हिंदुत्ववादी उमेदवार निवडून येईल अशी सुतराम शक्यता नव्हती. यावेळी चमत्कार असा झाला, 2 हिंदुत्ववादी उमेदवारांची बेरीज ही सेक्युलर काँग्रेसच्या किंवा सेक्युलर महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा जास्त भरली. श्रीरामपूरच्या या निकालाचा ज्यांना राजकारणाचा अभ्यास करायचा आहे बदलत्या, त्यांनी अभ्यास करायला हरकत नाही. अशी श्रीरामपूर ही एक वेगळी प्रयोगशाळा म्हणून या मॉडेलकडे बघितलं पाहिजे. जसं लोकसभेला धुळे मॉडेल होतं, 4 विधानसभा मतदारसंघाचं लीड एका मालेगाव मतदारसंघाने भरून काढलं आणि तिथे महायुतीचा उमेदवार पडला. तेच मॉडेल, बरोबर त्याला उत्तर देणारं मॉडेल श्रीरामपूरमध्ये पाहायला मिळालं. कर्जत जामखेडपासून सुरुवात जर केली तर आमदार रोहित पवार हे शुगर लॉबीचे बलाढ्य उमेदवार, त्यांच्या विरोधात प्राध्यापक राम शिंदे. या लढतीमध्ये निसटता पराभव राम शिंदेंचा झाला. अजितदादा गमतीने म्हणाले, मी जर 1-2 प्रचार सभा घेतल्या असत्या तर निकाल बदलला असता. श्रीगोंद्यामध्ये दोन्ही उमेदवार शुगर लॉबीचे होते. महायुतीच्या बाजूने म्हणजे लाटेच्या बाजूला जे विक्रम पाचपुते होते ते विजयी झाले. शुगर लॉबी नाही पारनेरमध्ये, पण तिथेही जिथून लाट आली त्या लाटेच्या बाजूचे काशीनाथ दाते विजयी झाले. अहिल्यानगर शहर हे सुद्धा बदलत्या राजकारणाची ज्याला चाहू लागली अशा एका आमदाराचा मतदारसंघ आहे. इथे खरं वास्तविक पाहता सेमी सेक्युलर म्हणजे कडवे हिंदुत्ववादी नसलेल्या पक्षाचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सेक्युलर एका अर्थाने हा पक्ष आहे, त्याचे उमेदवार आमदार संग्राम जगताप विजयी झाले. विजयी झाल्यानंतर ते नितेश राणेंच्या तोडीचे हिंदुत्ववादी आमदार झालेले आहेत. हा राजकारणातला बदल त्यांनी बरोबर हेरलेला आहे. त्यानंतर पाथर्डी आहे. पाथर्डी तिघेही शुगर लॉबीचे होते. लाटेच्या बाजूने मोनिकाताई होत्या. प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले पराभूत झाले. मोनिकाताई विजयी झाल्या. लाट त्यांच्या बाजूने होती. नेवासामध्ये शंकरराव गडाखांसारखा बलाढ्य उमेदवार, केवळ लाटेच्या तडाख्यात शुगर लॉबीचा उमेदवार, माजी मंत्री बडप्रस्त विठ्ठलराव लंगेंसारख्या माणसाने म्हणजे विठ्ठलराव लंगेसारख्या नेत्याने लाटेच्या जोरावर त्यांचं साम्राज्य, गडाखांचं साम्राज्य भुईसपाट केलं. राहुरीमध्ये शिवाजी कर्डिले हे बिगर शुगर लॉबीचे लाटेच्या बाजूचे उमेदवार, आमदार प्राजक्त तनपुरे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुगर लॉबीचे उमेदवार पराभूत झाले. शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे लाटेच्या बाजूचे शुगर लॉबीचे उमेदवार होते, अर्थातच विजयी झाले. संगमनेरमध्ये आल्यानंतर परत विचार करायला लावणारा निकाल आहे. आतापर्यंत अपराजित असलेले सहकारातले बलाढ्य नेते आणि ज्यांचं भावी मुख्यमंत्रीपदासाठी नाव घेतलं जायचं असे बाळासाहेब थोरात या लाटेत त्यांचं सुद्धा निकाल बदलला आणि ते त्यांच्यावर पराभूत होण्याची वेळ आली. ही जी लाटेची सुनामी होती त्याचं संगमनेर हे एक मॉडेल. पुढे अकोल्यामध्ये वैभव पिचड हे सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुगर लॉबीचे उमेदवार, त्यांना डॉक्टर किरण लहामटे यांनी पराभूत करून आपला गड राखला. ते किरण लहामटे हे देखील लाटेच्या बाजूचे होते. म्हणजे हिंदुत्वाची लाट आणि तिला फोडणी मिळाली लाडक्या बहिणींची. मग कोपरगाव आता शेवटचा मतदारसंघ राहिला. कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे हे लाटेच्या बाजूचे उमेदवार, शिवाय कोलींची त्यांना साथ. त्यामुळे तरीही महाविकास आघाडीचे वरपे हे जे उमेदवार होते, संदीप वरपे, हे जर हे 2 शुगर लॉबीचे उमेदवार एकाच बाजूला असल्यामुळे त्यांची तिथे डाळ शिजली नाही. आमदार आशुतोष काळे पुन्हा उमेदवार झाले. त्यांना सुद्धा लाटेचा, कोल्हेंच्या पाठिंब्याचा विक्रमी मताधिक्य मिळवण्यामध्ये मदत झाली. म्हणजे तिथेही परत लाट त्यांना विक्रमी मतदान करून गेली. या सगळ्यांचा निष्कर्ष एकच की
शुगर लॉबी, आजवर जी शुगर लॉबी प्रभावी समजली जायची ती सेक्युलर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या वळचणीला लहानची मोठी झाली. परंतु आता ज्यावेळेस हिंदुत्व असेल, लाडकी बहीण असेल, या लाटांच्या तडाख्यापुढे ही शुगर लॉबी डळमळते, डगमगते, वेळ प्रसंगी भुईसपाट होते, पराभूत होते. हे या निवडणुकीने सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे यापुढे कुणाचा बालेकिल्ला अभेद्य आहे हे सांगणं आज तरी धाडसाचं होईल असा धडा या विधानसभा निवडणुकीने दिला आहे. राजकारणातल्या या बदलाचं मी माझ्या दृष्टीने केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.